पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रुपया या दोघांच्याही घसरणीमध्ये मोठं साम्य आहे. आता तुम्ही म्हणाल मोदी आणि रुपया ही काय तुलना झाली, तर ऐका. अर्थव्यवस्थेचे खोटे आकडे, देशवासियांना खोटी आश्वासनं, खोटे नरेटिव्ह, 24 तास माध्यमांमधून पेरल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या, 140 कोटी जनतेला मूर्ख बनवण्याचे धंदे, यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जितक्या खालच्या पातळीवर घसरलेत, आता रुपया देखील घसरणीचा तोच रेकॉर्ड मोडताना दिसतोय. म्हणजे जणू मोदींच्या घसरगुंडी सोबत रुपयाने देखील स्पर्धाच लावली आहे. आता रुपयाची घसरणी पंतप्रधान मोदींसाठी गंभीर बाब नसली तरी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि तुमच्या आमच्या खिशासाठी मात्र चिंतेची बाब आहे. कारण 2025 हे वर्ष संपता संपता रुपयानं घसरगुंडीचा नवा रेकॉर्ड बनवलाय. डॉलर समोर घसरता घसरता रुपया 90च्याही पार गेलाय. म्हणजे यंदाच्या वर्षामध्ये डॉलर समोर रुपया 5.5% अधिक न घसरलाय आणि आशियातील सर्वात कमकुवत चलन ठरलाय.